नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह कंटेंट मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, यूट्यूबवरती आपण बरेचदा व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ अपलोड करतो, परंतु त्या व्हिडिओ व्हायरल होत नाहीयेत. याची कारणं अनेक आहेत आणि त्या अनेक कारणांमधलं एक कारण जे आहे, व्हिडिओ अपलोडिंग करत असतानाच्या काही सेटिंग्स, वापरत असणारे टॅग्स, टायटल, त्याचबरोबर थंबनेल या बऱ्याचशा गोष्टी आहेत. व्हिडिओ अपलोड करत असताना नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि कशी अपलोड करायची याची जी एक मेथड आहे त्यावरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात. बघा, तसं जर बघायला गेलं तर यूट्यूबच्या तुमच्या व्हिडिओ व्हायरल जर व्हायचे असेल तर त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा कंटेंट, दुसरी गोष्ट म्हणजे तुमची व्हिडिओची क्लॅरिटी, तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओतला आवाज आणि त्यानंतर अपलोडिंग करत असताना केलेल्या काही सेटिंग्स. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ अपलोड कशी करायची आणि ती अपलोड करत असताना नेमकं टॅग्स कशा प्रकारे आपण टाकू शकतो, टायटल्स कसं द्यायचं, डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात. तर आता पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर आता जाऊयात आपण डायरेक्ट आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि व्हिडिओ करूयात एक अपलोड. तर मित्रांनो, आता आपण आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलच्या डॅशबोर्डवरती आलेलो आहोत आणि अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्यासुद्धा कम्प्युटरवरती असेल किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता आणि मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक इंटरफेअर दिसतो, थोडासा वेगळा असतो पण तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी. बघा, नवीनच चॅनल आपला, कंटेंटमध्ये आपण जाऊन बघूयात. ह्या 2 व्हिडिओ सध्या आपण अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एक व्हिडिओ अपलोड करायची, आपण एक व्हिडिओ अपलोड करू. जी माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, हे बघा, इथं एक व्हिडिओ मी बनवलेली आहे की बाबा यूट्यूब व्हिडिओ बनवायला काय पाहिजे, नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, कुठली साधने तुम्ही वापरू शकता, कमीत कमी टूल्स वापरून तुम्ही यूट्यूब चॅनल वरती व्हिडिओ कशा बनवू शकता यूट्यूब चॅनलसाठी, तर त्या संदर्भातली व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, क्रिएटवरती जाऊन आपण इथं अपलोड व्हिडिओवरती क्लिक करणार आणि त्याच्यानंतर इथे आपण सिलेक्ट करणार फाईल. ओके, आता ही फाईल आपण सिलेक्ट करूयात. आपली फाईल कुठली बाबा, कुठे गेली माझी व्हिडिओ लपून बसले, हे बघा ही व्हिडिओ आहे माझी. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टायटल. मित्रांनो, टायटलमध्ये काय बाबा, यूट्यूब व्हिडिओ, आता मी जरा थोडंसं इथं हे करतो, व्यवस्थित थोडंसं एडिट करतो. यूट्यूब व्हिडिओ बनवायला काय पाहिजे, मी जे टायटल दिलं होतं ते, कमी साधनांमध्ये दमदार व्हिडिओ. ओके, लो बजेट यूट्यूब सेटअप. आता इथं मी इंग्लिशमधून पण दिलं, म्हणजे काय करायचं की टायटल लिहित असताना ना काही गोष्टी आहे ना आपल्याला मराठीमध्ये लिहायच्या आणि काही इंग्लिशमध्ये सुद्धा लिहायच्यात. ओके, किंवा तुम्ही यूट्यूब टिप्स वगैरे असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालू शकतं. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे काय करा माहिती आहे का, तुमचं जे टायटल आहे ना ते टायटल तुम्ही या ठिकाणी इथं याच्यामध्ये आलं पाहिजे, डिस्क्रिप्शनमध्ये आलं पाहिजे. ओके, ते डिस्क्रिप्शनमध्ये येऊ द्या आणि त्यानंतर काय माहिती आहे का, डिस्क्रिप्शनमध्ये काय ॲड करायचं, या व्हिडिओमध्ये आपण कशावर चर्चा केली त्याविषयी काही डिटेल्समध्ये गोष्टी लिहा. ओके, की त्या विषयावरती आपल्याला काही गोष्टी लिहायच्यात. मी इथं लिहिलेल्या आहेत काही गोष्टी. बाबा, नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ कशी अपलोड करायची हे आपण बघणार आहोत. ओके, आणि त्याच्या काही टिप्स आहेत व्हिडिओ अपलोड करण्याच्या. या टिप्स मी लिहिलेल्या आहेत इंग्लिशमधून, तुम्ही मराठीमधून सुद्धा लिहू शकताय. आपला वेळ नको जायला म्हणून मी इथं कॉपी पेस्ट करून टाकला. आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही इथे तुमच्या इंस्टाग्राम आय डी आहे, फेसबुक आय डी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकताय. आणि त्यानंतर आपल्याला इथं खाली काही हॅशटॅगसुद्धा आपण हे करू शकतो. म्हणजे हॅशटॅगमध्ये बाबा हॅशटॅगमध्ये आपण इथं लिहू शकतो की बाबा यूट्यूब टिप्स वगैरे, अशा प्रकारे काही या व्हिडिओशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील तुमच्या, बाबा यूट्यूब टिप्स असेल, यूट्यूब टिप्स कुठे गेला बाबा, यूट्यूब टिप्स आपल्याकडे, यूट्यूब ओके बघा, यूट्यूब टिप्स असेल किंवा इतर याच्याशी रिलेटेड हाऊ टू अपलोड यूट्यूब व्हिडिओ वगैरे, अशा प्रकारे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी इथं टॅग्समध्ये लिहू शकता, याच्यामध्ये हॅशटॅगमध्ये लिहू शकता या व्हिडिओशी रिलेटेड. मी सध्या एकच लिहितो. ओके, किंवा लो बजेट यूट्यूब सेटअप असं आपण या ठिकाणी लिहू शकतो, किंवा हॅशटॅग यूट्यूब सेटअप वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही हॅशटॅगमध्ये लिहू शकता याच्याशी रिलेटेड तुमच्या टायटलशी. ओके, आता हे सगळं केलं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला एक टायटल व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे जवळपास 100 शब्दांच्या आत हे टायटल आपल्याला पाहिजे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीमध्ये तुम्ही लिहा. ओके, त्या टायटलनंतर हे सगळं लिहिल्यानंतर आपल्याला काय बाबा, थंबनेल खूप महत्त्वाचा आहे. थंबनेल जितका ॲट्रॅक्टिव्ह असेल तेवढी लोकं तुमची व्हिडिओ बघतील, त्यामुळे थंबनेल जो आहे ना तो ॲट्रॅक्टिव्ह बनवा. आता थंबनेल कसा बनवायचा यावरती मी 2 दिवसांमध्ये एक व्हिडिओ बनवेल, कारण नवीनच यूट्यूब चॅनल आहे आपला, त्यामुळे यावरती बऱ्याच व्हिडिओ बनवायच्या. तर थंबनेल ॲट्रॅक्टिव्ह कसा बनवू शकताय, कुठल्या ॲपवरती जाऊन तुम्ही बनवू शकताय, मराठीतला थंबनेल कसा बनवायचा, त्याच्या टिप्स मी तुम्हाला देईल. ओके, आता थंबनेल मी ऑलरेडी बनवलेला आहे इथं बघा, या ठिकाणी
हे बघा इथं हा थंबनेल बनवलेला आहे. आता अशा प्रकारे कसा आपण थंबनेल बनवू शकतो यावरती आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. आता एक प्लेलिस्ट तुम्ही बनवू शकता या ठिकाणी. प्लेलिस्ट जर बनवली असेल यूट्यूब टिप्सची रिलेटेड तर या व्हिडिओला तुम्ही एका प्लेलिस्टमध्ये पण ॲड करू शकताय. सध्या मी प्लेलिस्ट बनवली नाही त्याच्यामुळं. आता यस इट इज मेड फॉर किड्स का किड्ससाठी नाही आहे बघा, लहान मुलांसाठी व्हिडिओ असेल. तुमच्या व्हिडिओमध्ये जर लहान मुलं दिसत असतील ओके, किंवा ती व्हिडिओ लहान मुलांसाठी असेल तर तुम्हाला तिथं मेड फॉर किड्स लिहायचं. परंतु ही सध्या आपली लहान मुलांसाठी नाही आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे नॉट मेड फॉर किड्स. आता इथं काय होतं माहिती आहे का, जर लहान मुलांसाठी असेल तर तिथं ॲडव्हर्टाईज लिमिटेड येतात, त्यामुळे आपण नॉट मेड फॉर किड्स आपण लिहू. एज रिस्ट्रिक्शनची गरज नाही. त्याच्यानंतर शो मोअरमध्ये जायचं आणि जाऊन इथं सगळ्यात पहिली गोष्ट हे बाकी काय इथं टिक करायची नाही, काही आवश्यकता नाही. टॅग्समध्ये जायचं आपल्याला आणि टॅग बघा, यूट्यूब व्हिडिओ बनवायला काय पाहिजे याच्याशी रिलेटेड काही टॅग्स आपल्याला तुम्हाला हे करायचे आहेत. मी काही टॅग्स जे आहेत ना इथं ऑलरेडी लिहिलेले आहेत. ऑलरेडी हे टॅग्स जे आहेत ना मी इथे कॉपी आणि इथं पेस्ट करतो. याला घेतो आणि कॉपी करून इथं पेस्ट करतो. आता हे बघा मी माझी मेथड सांगतो तुम्हाला. इथं टॅग्स कॉपी करून इथं पेस्ट केले आणि शक्यतो बरेच टॅग्स आलेले आहेत, जास्तच झाले. इथं आपल्याला यूट्यूब टिप्स, कंटेंट क्रिएशन, प्रमोशन, ठीक आहे. त्याच्यानंतर तर हे वाक्य जाऊ द्या. ओके चला एवढे बाद झाले 491. किंवा याच्यामधलं एखादं वाक्य, याच्यातलं सुद्धा यूट्यूब व्हिडिओ बनवायला काय पाहिजे हे वाक्य जरी तुम्ही कॉपी करून टाकलं तरी चालेल. आता याच्याशी रिलेटेड टॅग्स आहेत. आता हे टॅग्स नेमके कसे शोधायचे तर बघा मी काय केलं, इथं ChatGPTमध्ये गेलो. टॅग्स शोधण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत, त्याच्यामध्ये मी ChatGPTचा एक पर्याय वापरतो. आता ह्या ChatGPTचा वापर कसा करायचा ते तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल माहिती तर त्या संदर्भातला व्हिडिओ आहे. इथं फक्त लिहायचं की बाबा, इथं मी काय लिहिलं होतं बघा आणि त्या टॅग्स मला मिळाले. इथं मी फक्त लिहिलं होतं की आय एम मेकिंग व्हिडिओ फॉर माय यूट्यूब चॅनल, टूल्स फॉर यूट्यूब व्हिडिओ मेकिंग लो बजेट. ओके असं इंग्लिशमध्ये टाकलं आणि त्याच्याशी डिटेलिंग पण आलं आणि नंतर त्याच्याशी रिलेटेड टॅग्स विचारलं तर इथं टॅग पण आले. मग तुम्ही इथं टाईप करायचं बाबा, तुमच्या विषयाचं नाव टाकायचं, ज्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहात इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आणि आणि तिथं सांगायचं की बाबा टॅग्स फॉर दिस व्हिडिओ. मग ते टॅग भरपूर येतात आणि तिथून तुम्हाला टॅग घेऊ शकता तुम्ही ते. ओके आता हे टॅग्स सगळे लिहिल्यानंतर पुढे काय बाबा, हे टॅग्स वगैरे लिहिले त्याच्यानंतर मग पुढे बाकी इतर काय सेटिंग्स करायची आपल्याला जास्त आवश्यकता नाही आहे. बघा इथं लँग्वेज जे आहे पीपल ब्लॉग, आता हा कशाशी रिलेटेड आहे बाबा, आपण थोडंसं एज्युकेशनशी रिलेटेड तुमच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या नेमक्या कशाशी, आता मी इथं काहीतरी माहिती देतो म्हणून मी इथं एज्युकेशन टाकतो. ठीक आहे. आता इथे पण बऱ्याचशा गोष्टी आहे पण काय आवश्यकता नाही इथे हे करायची. आपण थोडंसं पुढे जाऊयात. त्याच्यानंतर ओके एवढी काही सेटिंग्स तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे गेल्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण बघा, इथे एंड स्क्रीन जी आहे ती एंड स्क्रीन पण तुम्ही ॲड करायची. म्हणजे काय माहिती आहे का बघा, इथे ॲड करू आपण एंड स्क्रीन, म्हणजे ही व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी काय दिसेल तुम्हाला, तर इथे आपण एक क्लिक करून तुम्ही एक तर तुमचं इथे क्लिक केलं इथं चॅनलचा तुमचा लोगो दिसेल आणि इथं प्लेलिस्ट दिसते. मला प्लेलिस्ट नको आहे, व्हिडिओ पाहिजे, तर हे कट करतो आणि इथे एलिमेंट जो आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं व्हिडिओ घेऊ आपण. आता इथं कुठली व्हिडिओ पाहिजे तुम्हाला, एकतर तुमची व्हिडिओ मोस्ट रिसेंट अपलोड म्हणजे सध्या अपलोड केलेली पाहिजे का, किंवा तुम्ही चूज करू शकता. इथं चूजवर क्लिक करू आणि माझ्या सध्या 2च व्हिडिओ आहेत, समजा मी ही व्हिडिओ मला दिसायला पाहिजे. मग आता शेवटच्या 20 सेकंदामध्ये ही व्हिडिओ इथं बाजूला दिसेल आणि लोक कदाचित ही व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरी व्हिडिओसुद्धा ही बघू शकताय माझे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्याबरोबर आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. यस सेव्ह करूयात आपण. आणि त्याच्यानंतर इथं कार्डसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ॲड कार्ड म्हणजे इथं वरती बघा, आता समजा एखादी व्हिडिओ जर तुम्हाला ॲड करायची असेल, समजा मला ही दुसरी व्हिडिओ ॲड करायची तर इथे दिसणार तुम्हाला. सुरुवातीला एखाद्याने व्हिडिओ बघायला सुरुवात केली तर इथे बाजूला क्लिक केलं की तुम्हाला ती दुसरी व्हिडिओसुद्धा बघता येईल एखाद्या व्यक्तीला. ओके म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त व्हिडिओसुद्धा लोकांना बघता येईल या एका व्हिडिओसोबत. ठीक आहे. आता इथं सेव्ह करूयात आपण. अशा प्रकारे काही सेटिंग्स आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आणि नेक्स्ट केल्यानंतर इथं कॉपीराईट इश्यू बाबा नो कॉपीराईट आलं आहे कारण मी स्वतः बनवलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट केलं की इथं बघा प्रायव्हेट आहे, अनलिस्टेड आहे. आपण सध्या अनलिस्टेड करून ठेवू आणि किंवा म्हणजे अनलिस्टेड करू पूर्ण अपलोड होईपर्यंत आणि झाली की मग तुम्ही शेड्यूलमध्ये जाऊ शकताय. शक्यतो शेड्यूलमध्ये टाकायची व्हिडिओ. शेड्यूलमध्ये व्हिडिओ टाकायची. आता समजा ही व्हिडिओ मला कधी दिसली पाहिजे ती तारीख टाकायची. चला मला बाबा ही व्हिडिओ 5 तारखेला माझी दिसली पाहिजे. 5 तारखेला किती वाजता दिसली पाहिजे, 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता दिसली पाहिजे. ओके 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. कुठे गेलं बाबा, इतर तुम्ही टाईम सेट करायचा. 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता दिसली पाहिजे. मग इथं क्लिक करायचं. 5 तारखेला किंवा बाबा 4 तारखेला आपण करू. चला 4 तारखेला संध्याकाळी 5 वाजता दिसली पाहिजे आणि इथं सेटअप प्रीमियर करायचं. प्रीमियर म्हणजे काय माहिती आहे का, ही व्हिडिओ जी आहे ना ती अर्धा तास अगोदर लोकांना त्याची नोटिफिकेशन जाईल. खूप वेळ अगोदर लोकांना याची नोटिफिकेशन जाईल.
त्यामुळं ती व्हिडिओ तुमची जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण इथं काय करू, शेड्यूल करू. याला शेड्यूल केलं. शेड्यूल केल्यानंतर मग आता ही व्हिडिओ जी आहे ती आपली अपलोड झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, व्हिडिओ अपलोड करू शकतो. बघा इथं अपलोड झाली ही व्हिडिओ. आता आपण ही तिसरी व्हिडिओ आपली. आता आपण एक काम करू, याच्यावर जर क्लिक केलं आपण या व्हिडिओवरती, तर बघा इथे आपल्याला अशा प्रकारे दिसेल शेड्यूलमध्ये ही व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे करता येईल. आता त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो, बघा एक लक्षात घ्या. आता इथं काही लोक चॅट पण करतात मुलं, बाबा ठीक आहे, काही मुलं चॅट करतात, इथं बोलत आहेत. पण तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये एक सेटिंग्स आहे. इथं आपण ती सेटिंग तुम्हाला सांगून ठेवतो, आहे का बघूयात आपण याच्यामध्ये. इथं लँग्वेज तुम्ही एक सिलेक्ट करू शकताय. पूर्ण अपलोड झाल्यानंतर इथं लँग्वेज आहे. आपली लँग्वेज कुठली, बाबा मराठी आहे. मी मराठीमधून व्हिडिओ बनवले, त्याच्यामुळे इथं मी मराठीवरती क्लिक करतो. BCDJKLM कुठे गेली बाबा, मराठी भाषा आपली मराठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये टायटल अँड डिस्क्रिप्शन वगैरे काय नाही सध्या. याच्यामध्ये बघा इथे आपल्याला एक आणखी सेटिंग आहे छोटीशी. ओके बघा, हा इथे बघा लाईव्ह चॅट आहे ना, लाईव्ह चॅट. आता इथे दिसते लाईव्ह चॅट. आता या ठिकाणी इथे बघा, इथं पार्टिसिपेट मोडमध्ये सबस्क्रायबर असंच करायचं, बरोबर. सबस्क्रायबर आणि इथं एनी ड्युरेशन, म्हणजे जो तुमचा चॅनल सबस्क्राईब करेल तोच तुमच्या या यूट्यूबच्या व्हिडिओवरती चॅट करू शकतो. इथे जर सबस्क्राईब नाही केलं तर इथं चॅट करता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय होईल की एखाद्याने बघितलं व्हिडिओ आणि इथं चॅट करायला गेला तर त्याला तिथं ऑप्शन येईल की बाबा तुम्ही आधी सबस्क्राईब करा, मग तो ही व्हिडिओ सबस्क्राईबसुद्धा तुमची करून टाकेल. ओके. तर व्हिडिओ थोडीशी लांब झाली मित्रांनो, परंतु नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. काही सांगितलेली माहिती त्याच्यामध्ये जर काही अडचण आली असेल तर प्लीज मित्रांनो तसं मला कळवा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. लवकरात लवकर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. बाय सर्वांना.